नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भातली। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत। या अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा होणार आणि राज्याला यातून काय मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिवंगत अजित पवारांचं निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतायत। या अर्थसंकल्पातून राज्याला आता नव्या आशा लागलेल्या आहेत। राज्याला आणि सर्वसामान्यांना या बजेटमधून काय मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, दोन गोष्टी प्रामुख्याने या बजेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। एक म्हणजे ज्या सरकारने काढलेल्या योजना आहेत त्या आणि दुसऱ्या म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भातल्या योजना ज्या काही काढलेल्या आहेत, ज्या योजनांचा भार हा आर्थिक तिजोरीवरती राज्याच्या आलेला आहे, तो कसा भरून काढता येईल या बजेटमधून। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की जी कर्जमाफीची जी काही घोषणा केलेली होती, या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना या बजेटमधून काय दिलासा मिळणार असं वाटतंय का? सिद्धेश, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 विधानभवन मुंबई या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आजच्या तारखेची सर्वांनाच प्रतीक्षा होती। आज खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्र राज्याचा सन 2026 आणि 27चा अर्थसंकल्प सादर करणार आहे। आणि यामध्ये नेमकं महाराष्ट्रातील नागरिकांना किंवा मिडल क्लास लोकांना नेमकं काय मिळतो, काय दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामध्येच अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजनेमुळे कुठेतरी अर्थ खात्यावर महाराष्ट्र राज्याचा ताण आहे, त्याच्यामध्ये काही वेगळा निर्णय घेण्यात येतं का हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे बघणं। इतकंच नाही तर मग शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल त्याच्यावर काही वेगळी योजना देवेंद्र फडणवीस समोर आणतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। खरं बघायला गेलं तर हे संपूर्ण अधिवेशन अजितदादा यांच्या विना होत आहे, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विना हे होत आहे। आणि कुठेतरी दादांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे हे खातं ठेवल्यानंतर आज ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अशामध्येच अजितदादा यांनी बरीचशी तयारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची केली होती आणि त्यानुसारच कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या अर्थसंकल्पनाच्या वाचनामध्ये जे आहे त्याच्याबद्दल देखील पुरावे समोर येतील की कशा पद्धतीने नियोजन महायुती सरकारने महाराष्ट्रासाठी केलं होतं आणि नेमकं याच्यावर विरोधक आता त्याच्यानंतर काय आपली भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अवघ्या काहीच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि सर्व मंत्रिमंडळ काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि पोहोचल्यानंतर जे आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक 1 वाजता बोलवण्यात आली आहे, तर 2 वाजता जो आहे अर्थसंकल्प वाचनासाठी मुख्यमंत्री स्वतः सभागृहामधून सुरुवात करतील। आणि साधारणतः 1.25 ते 1.5 तासाचा कालावधी जो आहे अर्थसंकल्प वाचण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा हा लागू शकतो असा देखील एक अंदाज वर्तवण्यात येत आहे। सकाळपासूनच जेही आमदार आणि मंत्री आपले मत व्यक्त करताना दिसून येत आहेत, प्रत्येकाच्या मुखी जे आहे अजून देखील अजितदादा यांची आठवण जी आहे ती येताना दिसून येत आहे। अजितदादा असते तर आज त्यांनी अर्थसंकल्प मांडला असता। त्याच्यातच धनंजय मुंडे यांनी ट्विट देखील केलेलं आहे। तर अशा सगळ्या बाबी पाहता कुठेतरी दादांची आठवण आज देखील या अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरामध्ये येताना दिसून येत आहे। तर मात्र दुसरीकडे अर्थसंकल्प मांडल्यानंतर महायुती सरकार नेमकं यावर्षी महाराष्ट्र राज्याला काय देतं, कारण की ज्या मताधिक्याने महायुती सरकार निवडून आलेलं आहे, ज्या पद्धतीने मतदान झालं होतं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे सिद्धेश। पण शुभम, आणखी एक महत्त्वाची एक माहिती सध्या समोर येते, ती म्हणजे अशी की तृतीयपंथीयांसाठी सुद्धा काही योजना फडणवीसांच्या या बजेटमध्ये असणार असल्याचंही बोललं जातंय। त्यांना उद्योगांसाठी कर्ज पुरवठा सुद्धा करणार असल्याचं आता समजतंय। या संदर्भातली काय माहिती आहे, या बजेटमधून काय दिलासा मिळू शकतो? अर्थातच जानेवारी महिन्यामध्ये दावोस दौरा जो मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडनं करण्यात आला होता, त्यामुळेच कुठेतरी अर्थसंकल्पामध्ये अनेक बदल दिसून येणार आहेत। कारण की मोठी गुंतवणूक ही सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, त्यांचं इम्प्लिमेंट होण्यासाठी बराच वेळ जरी लागणार असला तरी मात्र त्याची सुरुवात जी आहे हे MOUs झाल्यापासूनच सुरू होत असते। आणि अशामध्येच समजा पाहायला गेलं तर अनेक घटकांसाठी जे आहेत महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते देखील घेण्यात येतील। सध्या समजा पाहायला गेलं सिद्धेश तर मग माझ्या मागच्या बाजूला दृश्य बघू शकतो,